सर्वसामान्यांचे हित समोर ठेवून आबासाहेबांनी केलेले कार्य प्रेरणादायी. प्राध्यापक अशोकजी आहेर. श्रीराम विद्यालय ढोरजळगाव येथे आबासाहेब काकडे जयंती साजरी. नमस्कार, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात LP लाईव्ह न्यूज चॅनल. अहिल्यानगर. सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांनी शिकावं या भूमिकेतून या शाळेच्या स्थापनेपासून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत या शैक्षणिक समूहाची सुरुवात झाली. आबासाहेबांनी केलेलं हे कार्य खूप प्रेरणादायी आहे. आज आपल्याला सर्व सुखसुविधा उपलब्ध आहेत. आपण याचा विचार करून आपली शैक्षणिक प्रगती साधली पाहिजे, असे प्रतिपादन कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह शेवगावचे शिक्षण विभागाचे सहप्रमुख श्री अशोकजी आहेर यांनी कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या 106व्या जयंती सोहळ्यानिमित्त श्रीराम विद्यालय ढोरजळगाव येथे बोलताना केले. कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे संस्थापक, थोर शिक्षण महर्षी, गोरगरिबांचे वकील, अनाथांचे नाथ जगन्नाथ कान्होजी उर्फ आबासाहेब काकडे यांचा 106वा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाच्या वतीने गावातून शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये लेझिम पथक, टिपरी पथक यांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यालयात आयोजित अभिवादन सभेची सुरुवात मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आली. कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या जयंती सोहळ्याचे औचित्य साधून विद्यालयात आयोजित वक्तृत्व स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी खोसे अनुष्का, कोल्हे आकांक्षा, गिरे कार्तिकी, फसले श्रेया यांनी आबासाहेबांचे बालपण, शिक्षण, सामाजिक व शैक्षणिक कार्य आपल्या मनोगतातून व्यक्त केले. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री शंकर खोले यांनी आपल्या मनोगतात ज्या व्यक्तींचे कार्य चांगले असते अशा व्यक्तींचे स्मरण करून त्यांच्या कार्यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. शिक्षणातून समाज प्रगत होतो ही आबासाहेबांची धारणा होती आणि त्यामुळेच हा शिक्षणरूपी वटवृक्ष निर्माण झाला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी प्राचार्य भाऊसाहेब अकोलकर यांनी आपल्या मनोगतात आबासाहेब काकडे यांचे व्यक्तिमत्व हे शब्दात मांडणे तसे शक्य नाही. आबासाहेबांचे कार्य राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक अशा 3 विभागात विभागले जाते. शेतकरी आणि सामान्य माणसाच्या भल्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. शिक्षण आणि शेतीसाठी पाणी यासाठी अविरत संघर्ष केला. विद्यालयाचे प्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय चेमटे यांनी आपल्या मनोगतात समाजाच्या मागासलेपणाचे खरे कारण आबासाहेबांनी शोधून वसतिगृह चळवळ उभी केली व गोरगरिबांच्या लेकरांना अन्नाचे घास भरवून शिक्षणाकडे घेऊन गेले. या विद्यार्थ्यांमध्ये असलेली शिक्षणाची जिद्द आणि आबासाहेबांच्या प्रेरणादायी कार्यामुळे आज आपण शिक्षण घेऊ शकलो, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमासाठी कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह शेवगावचे शिक्षण विभागाचे सहप्रमुख प्राध्यापक अशोकजी आहेर, माजी प्राचार्य भाऊसाहेब अकोलकर, विक्रमराव उकिरडे सर, डॉक्टर सुधाकर लांडे, माजी सभापती देवीदासजी पाटेकर, ग्रामपंचायत सदस्य देवीदासजी गिरे, श्री अनंता उकिरडे, श्री अशोक लांडे, श्री महादेवजी पाटेकर, श्री पांडुरंग गरड, श्री बाळासाहेब पाटेकर, श्री तांबे मामा, पत्रकार ज्ञानेश्वर फसले, दीपक खोसे, श्री शेषराव गिरे, सुचित पाटेकर, प्राचार्य संजय चेमटे, पर्यवेक्षिका सुरेखा शेलार यांच्यासह ढोरजळगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सुरेखा शेलार यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राध्यापक अमोल भालसिंग यांनी केले, तर राहुल धातोंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. LP न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी भारत भालेराव. LP न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी भारत भालेराव.